मम्मी पप्पा आणि काकीला बाय करून मी त्यांनी माझ्यासाठी आणलेली बॅग सॉर्ट करायला घेतली. आता ते लोक का आले होते ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगतेच. बट ना खूप मॅरिड मुली माझ्यासोबत रिलेट करत असतील. जेव्हा आपल्या माहेरीवरून आपले रिलेटिव्स 2-3 दिवसासाठी किंवा 2-3 तासासाठी जरी येऊन गेले तरी त्यांना बाय बोलताना खूप वाईट वाटतं. ॲक्च्युली रडू पण येतं. बट ऑलरेडी तेही सेम फील करत असतात. त्यामुळे समजूतदार स्त्रीप्रमाणे वागून सगळ्या फिलिंग कंट्रोल कराव्या लागतात. ॲक्च्युली ते माझे मम्मी पप्पा जरी असले तरी त्यांच्याही काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, त्यांचीही काही कामे असतात. त्यामुळे आम्ही कितीही ठरवलं तरी एकमेकांजवळ कायम येऊन राहू शकत नाही. असो, चालायचं. आता माझ्या घरचे यायचे कारण म्हणजे आम्ही न्यू कार घेतली. गाईज, माझं बोलणं सगळ्यांना टिपिकल वाटेल, बट ना मला माझ्या नवऱ्याने घेतलेल्या प्रत्येक गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. बिकॉज कोणाच्याही मदतीशिवाय किंवा कोणाच्याही सपोर्टशिवाय तो त्याचा संसार हळूहळू उभा करतोय. अँड आय एम व्हेरी ग्लॅड फॉर दॅट. गाडीचं पूजन झाल्यानंतर नेक्स्ट डे आम्ही जवळच्याच एक देवळात जाऊन देवदर्शन करून आलो आणि येताना छान आर्टिफिशियल फ्लॉवर्स घेऊन आलो, जे कदाचित गणपती डेकोरेशनला उपयोगी पडतील. थँक्यू फॉर वॉचिंग.